नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवास सोडण्यासाठी भरली मिरची. अशा पद्धतीने भरली मिरची जेवणाच्या ताटात असेल तर 1 ते 2 घास तुम्ही जास्तच खाल. एवढी चवीला भन्नाट ही मिरची लागते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पोपटी रंगाची मिरची घेतली आहे. मिरची घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही मिरची मधून कापून घ्यायची आहे. तर व्यवस्थित ही मिरची मधून कापून घेतली आहे. आता यामध्ये बी आहे मिरचीचे ते काढून घेते. तर ही कमी तिखटवाली मिरची आहे तरीसुद्धा मी यातले बी काढून घेत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालेल. तर यातले मी सर्व बी काढून घेतले आहे. इथे पाहताय. तर अशाच पद्धतीने इथे बाकीचे मिरचीसुद्धा कापून आणि त्यातले बी काढून घेतले आहे. आता आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओले खोबरे घेतले आहे, खवून घेतले आहे. आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. 1 चम्मचभर जिरे आणि पाव चम्मचभर हळद घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर ही रेसिपी खरंच खूप भन्नाट लागते. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घातल्यानंतर हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हाताने. तर ही मिरची तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यामध्ये मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा. अगदी दाबून भरून घ्यायचा म्हणजे त्यातला मसाला अजिबात बाहेर पडत नाही. तर अशा पद्धतीने इथे मी 1 मिरची भरून घेते. तर व्यवस्थित ही मिरची भरून घेतली आहे. एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून घेते. आता दुसरी मिरचीसुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायची. तर उपवास सोडण्यासाठी ही मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. खरंच अप्रतिम चवीची लागते आणि कमी तिखटवाली ही हिरवी मिरची आहे. तर इथे मी सर्व मिरची भरून घेतली आहे आणि थोडासा मसालासुद्धा उरलेला आहे. तो काय करायचा पुढे ते सुद्धा सांगणार आहे. तर त्यासाठी इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले. 1 पळीभर तेल घालून घेतले आहे आणि मिरची आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहेत. तर ठेवताना मिरची ज्या बाजूने आपण जो मसाला भरला आहे त्या बाजूने ठेवायची आणि गॅसचा फ्लेम इथे मी मंद ठेवलेला आहे. मंद आचेवरती ही मिरची व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व मिरची ठेवून घेतलेत. आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे 5 मिनिटासाठी व्यवस्थित असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे. आता झाकण काढून घेतल्यानंतर मिरची आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर इथे मी पलटी करून घेते. व्यवस्थित पलटी करून घ्यायची. इथे पाहताय तुम्ही अजिबात मिरचीमधला मसाला बाहेर आलेला नाही आहे. म्हणून आपण मिरची भरताना मसाला एकदम दाबून भरायचा म्हणजे मिरचीतला मसाला अजिबात बाहेर येत नाही. तर इथे पलटी करून घेतल्यानंतर यावरती परतला झाकण ठेवून अधूनमधून ही मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची. तर आता अधूनमधून परतून घेतल्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो यामध्ये मी घालून घेतला आहे आणि 1 चम्मचभर वरून परतला तेल सोडून घ्यायचे आणि हे मिरची परतला हे परतून घ्यायचे. तर इथे पाहताय दिसायला एवढे सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला भन्नाट लागते ही मिरची. तर तुम्ही नक्की उपवास सोडण्यासाठी बनवा आणि
कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे मी सर्व मिरची व्यवस्थित अशी परतून घेतली आहे. आता इथे पाहताय सर्व मिरची आपली व्यवस्थित परतलेली आहे. खूप सुंदर दिसत आहे ही मिरची. गॅस बंद करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतले आहे. तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.